नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जिहेच्याच कामी, पडो देह माझा नमामी नमामी, पडो देह माझा नमामी नमामी. नमस्कार, मी अक्षरा कावळकर. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरी पाहिली असेल. या स्वातंत्र्याचे मूल्य इतके मोठे आहे की ते शब्दात सांगता येणार नाही. शेकडो क्रांतिकारकांची, लक्षावधी देशभक्तांची ही शौर्य गाथा आज कुठलाही भारतीय मनुष्य विसरणे अशक्य आहे. रंगते थे उस धरती को अरियों की ललकार पर, रंगते थे उस धरती को अरियों की ललकार पर, जय हिंद का नारा सदा लिखा था जेलों की दीवार पर. अरे बदन पे बंदी थी मेरी या दिल मगर आजाद था, अरे बदन पे बंदी थी मेरी या दिल मगर आजाद था, और रक्त के अंतिम कतरे में भी भारत जिंदाबाद था, और रक्त के अंतिम कतरे में भी भारत जिंदाबाद था. मित्रांनो, भारत, इंडिया, हिंदुस्तान ही नाव तोंडावर जरी आली ना तरी अंगातलं रक्त असं सळसळायला लागतं. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर अभिमानाने फडकत असतो ना, तेव्हा आपल्या मनात, प्रत्येक भारतीयाच्या मनात जी देशभक्ती, जो आदर, जी भावना निर्माण होते ना, खरंच पाहण्यासारखी असते. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान देते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान देते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. आपल्या भारताला ना सोनेची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या देशासारखा समृद्ध, कृषीप्रधान, शेतीप्रधान देश दुसऱ्या कुठल्या त्या काळी तरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना आपल्या देशातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ अखेरीस 15 ऑगस्ट 1947 ला शांत झाला. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे, आपला भारत देश जरी स्वतंत्र झाला असला तर तो कुणापासून स्वतंत्र झाला? तर या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण धर्मभेदापासून, जातीभेदापासून आणि वर्णभेदापासून आजही भारत देश स्वतंत्र झाला नाही. ते कार्य तर अजूनही चालूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी, अनेक समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले आपल्या स्वातंत्र्य भारत राज्यात सुराज्यात बदलण्यासाठी. पण खंत याचीच वाटते की ते कार्य अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही. ते सुराज्य दिसत नाही, हवी तशी प्रगती दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून आपण इमानदारी विसरून गेलो. या भारताच्या सूर्याला ना आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. एवढंच नाही, पूर्वी पैका, रुपया माहित होता, आता ना काळा पैसा माहितीये. किती बदल झालाय ना. पण नाही, एक गोष्ट तर आहे की भारत देश स्वातंत्र्य झालाय, सत्ता आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होतंय? गुन्हेगारी का वाढत चालली आहे? भ्रष्टाचार का वाढतोय? आपण इमानदारी का विसरत चाललोय? यावर आपल्याला थोडं मंथन करायला हवं. कारण फक्त 52 सेकंद राष्ट्रगीत म्हटल्यानं कुणी राष्ट्रभक्त होत नाही, तर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्याने कुणी राष्ट्रभक्त होतं. राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेनं, राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेनं, राष्ट्रभक्त बनतं ते राष्ट्राच्या, देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नानं, तुमच्या आमच्या कर्तव्यनिष्ठतेनं आणि इमानदारीनं. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यात हे गुण आहेत? आपण हे केलंय? आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? हे प्रश्न आपल्याला पडायलाच हवे. एकटे देशभक्त आहे जे सीमेवर लढत आहे, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचं रक्षण करतात. एकटे देशभक्त आहे जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात. एकटे देशभक्त आहे जे आपला देश गुन्हेगारीच्या, गुलामगिरीच्या कुठल्याही जाळ्यात अडकू नये यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. आणि हो,
आपल्या सर्वांसमोर उपस्थित आपलं भविष्य घडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आपले शिक्षक हे देखील एक राष्ट्रभक्तच आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यात आपला उल्लेख का होत नाही? आपण या सर्वांमध्ये कुठे कमी पडतोय? जरा स्वतःला प्रश्न विचारा. आपल्या व्यक्तित्वावर एक नजर टाकायला काय हरकत आहे? नाही, तसंही देशाचा देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतोच ना. मग जरा मनातही देशभक्ती फुलवा, मनातही देशभक्ती रुजवा. कारण ज्या दिवशी या देशाची भावी युवा पिढी सुसज्ज आणि सुज्ञ होईल ना, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक बनेल. या व्यासपीठाची रजा घेताना इतकंच म्हणू इच्छिते, कतरा कतरा खून दिया था, दी जवानी जुनून दिया था. कतरा कतरा खून दिया था, दी जवानी जुनून दिया था. खड़े अंग्रेज माने नहीं तो गोलियों से बूंद दिया था. गोलियों के गाल नहीं थे ना आवाज मजीरों की. गोलियों के गाल नहीं थे ना आवाज मजीरों की. खनखनाहट गूंजती थी सेल्यूलर में मंजीरों की. राजनीति से नहीं मिली है, नहीं खरीदी पैसों से. राजनीति से नहीं मिली है, नहीं खरीदी पैसों से. सौदा लहू के मोल हुआ था भगत सिंह जैसों से. और माओ ने गोली खाई थी बेटे लटके फंदों पर. और माओ ने गोली खाई थी बेटे लटके फंदों पर. आजादी की डोली उठी है कुर्बानी के कंधों पर. आजादी की डोली उठी है कुर्बानी के कंधों पर. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.